त्या रात्री मध्यरात्री अचानक दारावर टकटक झाली आणि दारात उभी होती माझी आजी, जी 1 महिन्यापूर्वीच मरण पावली होती. आणि तिच्या हातात होती एक अशी वही जिने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. अचानक दारावर कोणीतरी ठोठवलं. मला दचकून जाग आली. अर्धवट झोपेत घड्याळात पाहिलं. मध्यरात्रीची वेळ होती ती. मी जरा घाबरलेच. तेवढ्यात परत कोणीतरी दार वाजवलं. मी तडक उठले आणि अंधारात हळूहळू पावलं टाकत हॉलमध्ये आले. सगळीकडे काळोख होता आणि नीरव शांतता. मी हॉलचा लाईट लावला आणि दारावर असलेल्या आयहोलकडे माझी नजर गेली. ह्या क्षणी त्या आयहोलची खरी गरज मला समजली. पावलांचा आवाज न करता आयहोलमधून बाहेर पाहिलं आणि मी थबकले. बाहेर माझी आजी उभी दिसली. मी ताबडतोब दार उघडलं. तेच तिची गोरी पाण कांती, पांढरे शुभ्र केस, मोठ्या कपाळावर लावलेली अंडाकृती काथ्या रंगाची टिकली, सरळ धारदार नाक, चेहऱ्यावर स्मित हास्य, लाल काठांची पिवळी साडी, हातात 2 सोन्याच्या बांगड्या. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं आणि एक प्रसन्न सुगंध दरवळत होता. तेव्हा तिला पाहून घळाघळा अश्रुधारा सुरू झाल्या आणि मी तिच्याशी काही बोलणार तेवढ्यात ती बोलू लागली. अगं, दार उघडायला किती वेळ लावलास? हे घे, म्हणत माझ्या हातात तिने एक पांढरी शुभ्र चौकोनी जवळपास 200 पानांची वही दिली. ती वही इतर वह्यांसारखी मुळीच नव्हती. काहीतरी वेगळं होतं त्या वहीत, हे जाणवत होतं. मला काही बोलायचा अवकाश न देताच ती पुढे बोलू लागली. ही वही खास तुझ्याकरता आणली आहे. माझ्याकडून तुझ्यासाठी ही भेट. रोज रात्री झोपायच्या आधी ही वही उघडायची आणि लाल रंगाच्या पेनाने तुला उद्याचा दिवस कसा हवा आहे ते लिहून काढायचे. पण अट अशी की दिवस कसा हवा ते फक्त एका ओळीतच लिहायचे आणि कुणी वाचणार नाही अशा ठिकाणी ही वही ठेवायची. विसरू नकोस. एकदा लिहायला सुरुवात केली की रोज लिहावंच लागेल. रोज सकाळी उठून आधीच्या दिवसाचं पान फाडून वाहत्या पाण्यात सोडायचं आणि मागे न बघता घरी परतायचं. मी जाते आता, सुखी समाधानी राहा, असं म्हणत ती चक्क निघूनही गेली. मी ह्या प्रकारातून बाहेर येते न येते तेवढ्यात जाणीव झाली की आजीला जाऊन आज तब्बल 1 महिना झालाय. ही इथे आली, मला दिसली, माझ्याशी बोलली, माझ्या हातात चक्क वही दिली. मी कितीतरी वेळ स्तब्ध होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. आजी, एक मिठी मारायची होती ग तुला. खूप खूप रडले मी. ती आता परत कधीच दिसणार नाही ही जाणीव खूप खूप दुखावणारी होती. पण स्वतःला सावरत मी ती वही उघडली. त्या वहीच्या प्रत्येक पानावर पान नंबर टाकलेला होता. कुतूहलाने मी शेवटचं पान पाहिलं. त्यावरचा आकडा 365 असा होता. दुसऱ्या दिवशी माझा एक महत्त्वाचा इंटरव्ह्यू होता. लगेच लाल पेन हातात घेतला आणि लिहिले, देवा मला इंटरव्ह्यूमध्ये यश दे. आजी, तुला माझी किती काळजी आहे ग. आणि परत डोळ्यात पाणी आले. हा इंटरव्ह्यू म्हणजे माझ्याकरता बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा मोठा होता. दुसऱ्या दिवशी उत्साहाने उठून मी इंटरव्ह्यूला गेले. इंटरव्ह्यू यशस्वी झाला. माझा आनंद गगनात मावेनासा होता. माझ्या हाती जादूची वही लागली होती. देवाचे आणि आजीचे कोटी कोटी धन्यवाद म्हणून मी पुढे रोज रात्री वही लिहित गेले आणि तसतसं रोज घडतही गेलं. आदल्या दिवशीचे पान फाडायचे आणि नदीत सोडायचे हा नियम पण चुकू दिला नाही. एक दिवस एका छोट्या कारणामुळे सुजय म्हणजे माझा नवरा आणि मी आमच्यात खूप मोठं भांडण झालं. मी खूप वैतागले होते. रागारागात वहीत लिहिलं, देवा मला जगायचा कंटाळा आलाय, मला उद्याचा दिवस नाही बघायचा. असे लिहून मी वही बंद करून डोळ्यात अश्रू घेऊन झोपी गेले. झोप येतच नव्हती आणि अचानक जाणीव झाली की मी वहीत काय लिहिलं आता तेच होणार. उद्या मी जिवंत नसणार. ती जाणीव होताच काळीच पिळवटून निघालं. पोटात गोळा आला. माझ्या मागे माझ्या लोकांना किती आतोनात दुःख होईल आणि माझ्या आयुष्यात मला करायच्या असणाऱ्या कितीतरी गोष्टी राहून गेल्या. आईने प्रेमाने दिलेली साडी नाही नेसली. सुजयवर माझं किती प्रेम आहे हे त्याला सांगायचे राहून गेले. आईबाबांचे
त्यांनी मला दिलेल्या अगणित सुखांकरता धन्यवाद मानायचे राहून गेले. जे लोक माझ्यामुळे दुखावले होते त्यांची माफी मागायची राहून गेली. माझ्या जवळच्या प्रेमाच्या लोकांना भेटायचे राहून गेले. उद्या हे सगळं जगायला आपण नसणार ही जाणीवच खूप भयावह होती. हजारो गोष्टींनी डोकं भणभणू लागलं. प्रीती, अगं प्रीती, उठ. आज काय झालं तुला? अगं 8 वाजलेत. माझा डबा, मला उशीर होतोय ऑफिसला जायला. मी ताडकन उठून बसले. मला कळेच ना काय होतंय. धावत जाऊन आधी वहीचा शोध घेतला. सुजयला समजेनाच मी अशी का वागते. ती वही कुठेच नव्हती. ते सगळं काहीच झालं नव्हतं. ते सगळं स्वप्न होतं. मी 2 मिनटं केस मागे सरकवत स्तब्ध उभी होते आणि भानावर येताच सुजयला मिठी मारून ढसाढसा रडत होते. तो पण घाबरला. त्याला कळेच ना मी असं का वागते. त्याने मला शांत केलं, पाणी दिलं. काय झालं विचारताच मला पडलेलं स्वप्न मी त्याला सांगितलं. त्याच्या डोळ्यांच्या कडा पण पाणावलेल्या होत्या. त्याला पण जाणीव झाली की आपण जे आयुष्य जगतोय ते किती चुकीचं आहे. मिळालेला क्षण किती अनमोल असतो. आत्ताचा हा क्षण जगायचा, पुढच्याची काळजी नाही आणि गेलेल्या दिवसाला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं. एका स्वप्नामुळे आमचा आयुष्याकडे बघायचा आणि जगायचा दृष्टिकोन इतका बदलून जाईल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. आजी, तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे की तू नसतानाही तुला माझी काळजी आहे. हे सगळं बोलत असताना त्याचा फोन वाजला. फोन ऑफिसमधून होता. 11 वाजले होते. वेळ कसा गेला आम्हाला समजलाच नाही. त्याने फोनवर लगेच सांगितले आज येणार नाही. मग काय तर कामाच्या समुद्रात नकशिकांत बुडालेल्या सुजयने ऑफिसला 6 महिन्यात न घेता येणारी सुट्टी घेतली आणि आजीने दिलेल्या शिकवणीनुसार खूप दिवसांपासून मनात असलेल्या सगळ्या गोष्टी बोलून टाकल्या. ज्या लोकांचे मन माझ्यामुळे दुखावले होते त्यांची मी माफी मागितली. ज्या लोकांना भेटावेसे वाटत होते त्यांना भेटलो. ही जाणीवेची संधी सगळ्यांच्याच आयुष्यात यावी अशी ईश्वरचरणी मागणी केली आणि हे सगळं केल्यावर एकदम हलकं झाल्यासारखं वाटलं. अगदी पंख फुटावे आणि अलगद आकाशात उडावे असं. तर मित्रांनो, आयुष्यातल्या प्रत्येक क्षण किती अनमोल असतो हे कधीकधी एखादं स्वप्नसुद्धा शिकवून जातं. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जी आजही नसूनही तुमची काळजी करते? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण कदाचित हा व्हिडिओ एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.